यानंतर बातम्या बघणार आहोत थोडक्यात। आधीच पाणी प्रश्नाने एकीकडे हैराण झालेले पुणेकर आहेत, एकीकडे आपण आता पाण्याची परिस्थिती तिकडे बघितली, पण आज पाणी मिळणार नाहीये। जलसंपदा विभागाकडून पुणे मनपाला दिलं जाणारं पाणी आज पुन्हा एकदा बंद करण्यात आलंय। उत्तमनगर इथून जाणाऱ्या पाईपलाईनमधून थोडं नाही तर 4 ते 5 लाख लिटर पाणी वाया जात असल्याची बाब काल समोर आली। ही गळती गेल्या 40 ते 45 वर्षांपासून सुरू असल्याचा दावा इथल्या नागरिकांनी केलाय। पुण्यातल्या उत्तमनगरमधली ही दृश्य आपण बघतोय। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर अखेर 9 दिवसांनंतर तोडगा निघाला। काल दुपारी हायकोर्टात या संदर्भात सुनावणी झाली आणि त्यानंतर बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये तोडगा निघाला आणि त्यानंतर संप मागे घेण्यात आला। 7,000च्या घरातही वेतनवाढ मिळणार आहे आणि त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष केलेला आहे। घाटकोपर आणि विक्रोळी बस डेपोमध्ये कर्मचाऱ्यांनी फटाकेही फोडले। संप मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर वडाळा स्थानकातून पहिली बस रवाना झाली तेव्हाची दृश्य आता आपण बघतोय आणि त्यानंतर बेस्टच्या वेळापत्रकाप्रमाणे ही वाहतूक सुरू राहील असं सांगण्यात आलं। 7,000 रुपये वेतनवाढ मिळणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आणि बेस्टचा संप मिटल्याचं जाहीर करताना शशांक राव यांनी कर्मचाऱ्यांना तसं आश्वस्तही केलंय। एकीकडे संप जरी मिटलेला असला तरी महिला वर्गाला याचा खऱ्या अर्थानं आनंद झालेला आपल्याला माहिती आहे। आधी संपाचा तणाव होता आणि संक्रांत जवळ येऊन ठेपलेली होती, त्यामुळे कडुनिंबाची पानं वाटून त्यांनी संक्रांत साजरी केली होती आणि त्याच महिलांनी नंतर गोड संक्रांतही साजरी केली। या संपाच्या बातमीनंतर पुढची बातमी, पालिकेचे कर्मचारी कदाचित संपावर जाऊ शकतात। फेब्रुवारी महिन्यात 5 वर्षांपासूनचा वेतन करार पालिकेत झालेला नाहीये, त्यात बदल आणि हा प्रश्न तडीला लावण्यासाठी संप करायचा का या मुद्द्यावर फेब्रुवारीत कर्मचाऱ्यांचं मतदान घेतलं जाणार आहे। नवी मुंबईतली बातमी आपण बघतोय। परिवहन सेवेत देशातली पहिली महिला स्पेशल बस दाखल झाली आहे। तेजस्विनी असं बसचं नाव आहे। यात पूर्णपणे महिला राज असेल। राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शिवस्मारक प्रकल्पाला खीळ बसली आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या तोंडी आदेशानंतर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं शिवस्मारकाच्या कंत्राटदाराला काम थांबवण्याचे आदेश दिलेत। पर्यावरणाच्या परवानग्यांची पूर्तता करण्यात आलेली नाही अशी याचिका कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्टनं सुप्रीम कोर्टात केली होती आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं ही काम थांबवण्याचे आदेश दिले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावर टीका केली आहे। स्मारकाच्या कामाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली, त्यामुळे स्मारक होऊ नये अशीच सरकारची इच्छा असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला। पेट्रोलच्या दरात दरवाढ झालेली आहे आणि ज्यामध्ये पेट्रोलच्या दरात 14 तर डिझेलच्या दरात 19 पैशांनी वाढ झाली आहे। मध्य रेल्वेतर्फे नाताळ आणि नवीन वर्षानिमित्तानं विशेष रेल्वे सेवा चालवली जात होती आणि त्यामुळे कोकण रेल्वेवर चालवण्यात आलेल्या विशेष गाड्यांमुळे तिजोरीमध्ये तब्बल 1,20,00,000 रुपये जमा झाले। पश्चिम रेल्वेवर आता पुन्हा एक नवीन एसी लोकल येते आहे, पण त्याचा मुहूर्त लांबल्याचं कळतं आहे। वातानुकूलित यंत्रणेतल्या समस्येमुळे आता दुरुस्तीत वेळ लागतो आहे। जे रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात नेत्रचिकित्सा विभागात HIV एड्सच्या रुग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जातात। वर्षाकाठी 565 शस्त्रक्रिया केल्या जातात असं आरोग्य सहसंचालक डॉक्टर तात्यावर लहाने यांनी सांगितलंय। मुंबई पालिका प्रशासनानं एकीकडे बेस्टच्या विलिनीकरणाला विरोध केला, पण प्रशासनानं न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पालिकेतलं पाणी, आरोग्य आणि शिक्षणासह महत्त्वाचे विभाग हे हजारो कोटींच्या सबसिडीवर चालतात आणि त्यामुळे आर्थिक भार सोसण्याची तयारी नसल्याचं आता स्पष्ट करण्यात आलंय। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 9 दिवसात सट्टेबाज मात्र चांगलेच मालामाल झाले। संप मिटणार की चिघळणार या शक्यतेवर सट्टा बाजारात लाखोंची उलाढाल झाली। बेस्टचा संप नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या पथ्यावर पडला, कारण 8 दिवसात या प्रकल्पाला 3,24,00,000चा नफा मिळालेला आहे। मुंबईतला कचरा अंबरनाथच्या मौजे करवले इथल्या 30 एकर जमिनीवर आता टाकला जाणार आहे आणि जानेवारी अखेरपर्यंत या जमिनीचा ताबा पालिकेला मिळेल।
मुंबईतल्या महापालिका शाळा आहेत तर त्यामधल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशामध्ये 23% घट झाल्याची माहिती समोर येते। पालिका शाळांच्या विद्यार्थी संख्येची गळती सुरू झाली आहे आणि त्यामुळे पुढच्या 10 वर्षात या शाळा प्रवेशाविना बंद करण्याची वेळ येऊ शकते असं प्रजा फाउंडेशनने म्हटलंय। महापालिकेत प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा निवृत्तीचा क्षण अधिक गोड व्हावा यासाठी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते पालिकेचं बोधचिन्ह असलेलं सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन यापुढे गौरव केला जाईल असा निर्णय पालिकेने घेतला आहे। आठवडाभरात शिवस्मारकाचं काम पुन्हा सुरू करण्याचा मानस आहे असं या प्रकल्पाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी म्हटलंय। न्यायालयानं तांत्रिक मुद्द्यावर स्थगिती दिली आणि त्याबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा एकदा न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडली जाईल असंही ते म्हणाले। मुंबईमधल्या मतदार यादीमध्ये 8 ते 9 लाख बोगस मतदार आहेत असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 15 ते 20 हजार आणि लोकसभा मतदारसंघात 1 ते 1.5 लाख बोगस मतदारांची नोंद झाल्याचं त्यांनी म्हटलंय। आता आपण बघणार आहोत ट्रान्सहार्बर मार्गावरची बातमी आहे। ठाणे ते बेलापूर दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं नियंत्रण सुरक्षा दलाकडे देण्यात आलेलं नाही आणि या भागात नियंत्रणाची जबाबदारी स्थानक व्यवस्थापनाकडेच आहे आणि या भागातल्या सुरक्षा व्यवस्थेविषयी त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं। दिवा वसई आणि पनवेल पेण दरम्यान सुरू असलेली मेमू सेवा ही शनिवार रविवार पूर्णपणे बंद असते आणि आठवड्यात हे 2 दिवस ही सेवा पूर्णपणे बंद ठेवली जाते। त्यामुळे प्रवास करणाऱ्यांना इथे मोठा त्रास सहन करावा लागतोय। मध्य रेल्वेची पहिली राजधानी एक्सप्रेस शनिवारपासून धावणार आहे। मुंबई कल्याण नाशिक जळगाव भोपाळ झाशी आग्रा दिल्ली असा हा मार्ग असेल। तिसऱ्या राजधानीला हजरत निजामुद्दीन गाठण्यासाठी एकूण 20 तास लागतील। मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान धावणारी ही गाडी नाशिक रोड मनमाड भुसावळ येथे थांबेल। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या प्रवाशांना मुंबईत जाऊन दिल्लीची गाडी पकडावी लागणार नाही। केवळ 17 तासात नाशिककर दिल्लीत पोहोचू शकतील। नवी मुंबईकरांना सुखाचा रेल्वे प्रवास करता यावा यासाठी सिडकोनं आता धाव घेतली आहे। 13 नवीन गाड्यांसाठी सिडकोनं 400 कोटी रुपये मध्य रेल्वेला दिले। 12 डब्यांच्या नवीन लोकल लवकरच ताफ्यात दाखल होत आहेत। मुंबईतली बातमी आपण बघतोय। प्लास्टिकनं वेढलेला समुद्र आणि नाल्यासारखी दिसणारी मिठी ही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा आणखीन प्रदूषित झाल्याचं कळतंय। केंद्रीय संस्थांनी केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर येते। मुंबईच्या किनाऱ्यावर देशभरातल्या अन्य किनाऱ्यांच्या तुलनेत अधिक प्लास्टिक आढळल्याचं कळतंय। प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रात 131.85 किलो प्लास्टिक आढळून आलंय। कळवा मुंबऱ्यातल्या वीज पुरवठ्याचं खासगीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय राजकीय नेते आता एकत्र आलेत। येत्या 2 दिवसात याचा निर्णय झाला नाही तर 19 जानेवारीला कळवा मुंब्रा त्याचबरोबर दिवा शीळ या परिसरात बंदची हाक देण्यात आली आहे। नवी मुंबईची बातमी। आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातली गावं सोडण्यासाठी सिडकोनं 15 जानेवारीची मुदत दिलेली होती पण अंतिम मुदत संपली आहे। पण अजूनही काही गावं पूर्णपणे रिकामी झालेली नाहीत। उल्वे कोंबडभुजे या गावातले लोक मागण्यांच्या अटीवर अजूनही ठाम आहेत। सिडकोच्या ऑक्टोबर महिन्यातल्या जाहीर केलेल्या महागृहनिर्मितीच्या सोडतीत शिल्लक राहिलेल्या 1100 घरांना देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। पहिल्या 15 दिवसात 25,000 मागणी अर्ज आलेत। पुढची बातमी घोडबंदर भागातली दृश्य आहेत। मुख्य आणि अंतर्गत मार्गावर वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे वाहतुकीचा मोठा सामना कोंडीचा या नागरिकांना सहन करावा लागतोय। अवजड वाहनांसाठी आधीचा रस्ता कमी पडतोय आणि मेट्रोच्या कामांसाठी असलेल्या मार्गरोधकांमुळे ही कोंडी वाढत चालली आहे। कल्याणची बातमी। उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता करातून केडीएमसीच्या तिजोरीत आतापर्यंत 240 कोटी रुपये जमा झालेत। आर्थिक वर्ष संपत आलेलं आहे आणि 2.5 महिनेच उरलेले असताना आणखीन 350 कोटींच्या वसुलीचं उद्दिष्ट गाठण्याचं एक मोठं आव्हान सध्या पालिकेसमोर आहे। वाटाणा गाजर त्याचबरोबर फ्लॉवर अशा विविध भाज्या बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्या तरीही यंदाचे दर मात्र अजूनही कमी झालेले नाहीत। गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाज्यांच्या दरात 2 ते 3 रुपयांची वाढ झाली। बघणार आहोत करदात्यांनी दाखल केलेली जी प्राप्तिकर विवरणपत्र असतात त्याची छाननी आणि कर निर्धारण प्रक्रिया आता वेगवान गतीनं त्याचं काम सुरू आहे। अतिप्रगत यंत्रणेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे।
राज्यात लवकरच 2 जलविमानतळ उभी राहणार आहेत अशी माहिती कळते. चंद्रपूरमधल्या इरई धरण क्षेत्र आणि नागपूरमधल्या जिल्ह्यातल्या खिणसी तलाव क्षेत्राचा यामध्ये समावेश आहे, ज्याचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं कळतंय. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झाडांना मोहर न आल्यानं आंब्याचा सीझन लांबणीवर पडू शकतो, कारण मोहर आलेला नाही आणि त्यामुळे याचा सीझन लांबणीवर पडणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात हापूसची पहिली पेटी दाखल होते, पण मार्च महिन्यात हा सीझन आता सुरू होईल असं कळतंय. या सगळ्या बातम्यांनंतर आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.